चर्चा होऊ द्यायची नाही. हा काय करणार वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही, सांगायचं नाही. पंचायतीच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी हे काय सांगतो. आणि वय काय काम देशाची माणसं वय झालं म्हणून डोकं बसायचं. माझी सरकारांसाठी आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा खडा लागला गेला पाहिजे की हे मतदानाचे हे झालं जसं मतपेटी झालं झालेल्या मतदानाची इतर झालेले त्याचा खडा लागला गेला पाहिजे. आणि तो खडा त्याप्रमाणे आम्ही आता आला भेटाय पहिली गोष्ट आहे मी तुम्हाला एवढं सांगतो याचा एका वेळा करून झालं ते दादाचा प्रश्न केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण करते पण आम्ही हा जास्त करणार नाही. तर भूकत गेलेले नाही त्यासाठी लढावं लागलं होतं. गांधीने इंग्रज सांगितलं चले याव करेंगे पडेंगे. पण इंग्रज असं नाही म्हणाला चलेला सांगणार तुम्ही कोण नाही. त्यांनी असं नाही केलं. आता आणि थट्टा करणं हे काय हे खेळ आले ते तिकडे असं काही इकडे काय असं केलं. हा काय चर्चा केली जरी पाहिजे असतात तर गांधींनी करेंगे मध्ये काय सांगितलं चर्चेच्या माझं म्हणणं आहे विरोधकांची सुद्धा संभावना आधी केली असेल. विरोधकांशी संपर्क करायला संवाद नाही. एक पक्ष एक नेता एकच आला याच्या वेळेचा आमचा भरभूत पत्र होता. आज पत्र झालाय बाकी मी सांगितले जे पत्र जोडली या पत्रांचं मुळे पत्र लागलं. माझं म्हणणं याचे लोक भाव असं वाटतं नाही झालं तर महात्मा गांधींनी सांगितलेलं माझ्या नाही त्यांनी सांगितलं मी दगड काय माहिती मी कधी कुणाची दगड उचललेला नाही. मला अटक झाली ना पण सत्याग्रह पडत सत्याग्रह सविनय कायदे बंद करा गांधींनी सविनय कायदे तो केला ना. एक नाही 2 वेळा 52 वेळा करून काढले आणि माहिती ते राहिलं त्यामुळे तो मुद्दा नाही. माझं म्हणणं आहे जो मला सगळ्या जो मार्ग मला लक्षात सुटायला आम्ही जनतेला सांगतो या विषयाच्या कुठल्याही रस्त्यावरली पण दगड मारणं शिरागाई करणं गाड्या अडवणं हे करणं नाही हिंसाचाराला आणि दुसरं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध लावल्याचे जे प्रकरण घडल्याच्या बरोबर एकच रस्ते आहे मुख्यमंत्री स्वतः करतात विरोध प्रकरण सोडून देतात. प्रकरण बाहेर यायच्या अगोदरच करतात आणि म्हणून एक आंदोलनाची एका प्रश्न आहे मला मित्र मी असं मानते शकेल आणि शत्रू आमच्याकडे नाही जास्त मी बोलत नाही कारण आज 3 दिवसात धरलं होतं तुमच्या अनुबंधाची एका खूप आनंद वाटला खूप वाढी वाटली. मला असं वाटतं नाही काहीतरी जिल्हा जे आहे म्हणून आंबेडकर नमस्कार कोण माहिती मी नमस्कार मिळत मी जिल्हाबाद तो दादा तुम्ही आज आता आलात ना मी दोनदा जिल्हाबाद आम्ही एकमेकांना ओळखतो. सत्याला समोर जाण्याची सांगितली आहे सत्ता हातात टिकवण्यासाठी ते आपले हे आहे. पण आमचे मी आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्ही आता बोला पण एवढंच वाचतो तुम्ही आला ते बंद ठीक आहे. पण जर मला काही असं जर काही वाटतं जर मिळाली नाही तर मात्र हे आंदोलन शांततामय मार्गाने जर काही कसं न्याय ते न्यायासाठी प्रयत्न करेल. पण मी असं तुला कसं एवढंच तुम्हाला विनंती सांगतो तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपण बोला काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते राजकीय नेते वेगवेगळे दादांचे समर्थक जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी माझ्या बांधवांनो
गेल्या 2 दिवसापासून कामा इथं बसलेले मी दिल्लीला गेलेलो होतो, परंतु काल मी दिल्लीत आल्यानंतर ठरवलेलं होतं की आज पुण्याला जाऊन बाबांना भेटायचं. आणि त्या प्रकारे आल्यानंतर आदरणीय बाबांना त्यांनी सांगितलं कोणती 3-4 कारणाकरता ते आत्मक्लेश करण्याच्या करता इथं बसलेले. इथं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा वाडा सुरुवातीला सरकारलाही अभिवादन करतो. शिवशाही फुले आंबेडकर सर्वांनाच एक गोष्ट खरी आहे, संविधान आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेबांनी, त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा, आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने बाबांनी मांडला. बाबा खरं तर काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, काही त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत. त्यांनाही आपला म्हणजे त्यांचा तो अधिकार आहे. बऱ्याचदा त्यांनी त्याच्या पद्धतीनं स्वतःला जे योग्य वाटतं देईच्या पुढं वगैरे अशी निकाल दिलेले. आता तुम्ही मला म्हणाला की मी स्वतः मतदानाला गेलो. खरं तर आपल्यासारख्या वयस्कर लोकांना मतदानाच्या ठिकाणी जाऊन त्रास रांगेत उभं राहायला लागलं. म्हणून यावेळेस निवडणूक आयोगाने 85 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना घरी येऊन मशीन नेऊन, आता माझी आई 87 वर्षाची, तिला घरी विचारलं तुम्ही कुठल्या दिवशी आहेत आणि तिथं ते आले आणि तिचं मत त्या ठिकाणी करून घेतलं. तसं आपलंही मत त्यांनी घरी घेऊन घेतलं असतं, परंतु तुमच्यासारख्यांना घरी येऊन मतदान करणं कदाचित योग्य वाटलं नसेल. आणि म्हणून ही जी काही निवडणुकीची पद्धत आहे त्या प्रकारे आपण स्वतः तिथं गेला पण त्याचं एक उदाहरण दिलं. मी देखील एक उमेदवार होतो. मी पण अलीकडं आपला 21 डिसेंबर सगळ्यात लहान दिवस असतो आणि त्याच्यावर मी निवडणूक अधिकाऱ्यांना पण म्हणलं होतं की बाबांनो तुम्ही सकाळी 7ला सुरू करताय पण 7ला गाळता असतो. आता तर महाबळेश्वरपेक्षा पुण्याचा गाळता जास्त होता काही, अशा प्रकारची परिस्थिती. आणि रात्री संध्याकाळी 5:30लाच नावळतं आणि संध्याकाळी 6च्या आत जेवढे लोक येतील त्यांना रांगेत उभं करून 8 वाजून 7 वाजून 9 वाजून त्यांना सगळ्यांना मतदान करून द्यायचं असतं. आणि त्याच्यामुळे लाईट तिथं जास्त पाहिजे, कारण अंधुक दिसलं तर पुन्हा तिथं दिसत नाही. आणि तशा पद्धतीनं आम्ही जिथं कुठं आवाहन केलेलं होतं तिथं त्यांनी लाईटची व्यवस्था त्या बाबतीमध्ये केली. आता ज्यावेळेस निवडणूक होतात, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 21 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल पुढे बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. आता माझं बारामतीतलं उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता तर 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 जण विधानसभेला दाखला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने पुढंच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी कामं मला मायनस केली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवतंय उल्हासदादा तुम्ही 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव देशमुख आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावची काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलं नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना जिकडं विधानसभेला जिथला नको नंतर मत द्यायचं, हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुसऱ्याला नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मला ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्याकडे झाला. म्हणलं दाखवा, सिद्ध करू. कुठले बूथचं दाखवा.
काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले, संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब, 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळे मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारका कमी उद्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार असा आहे त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचं दिमाग झाला, त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहे, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झाला तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जनतेने कळून दिला. हे झालं असं तुम्ही म्हणता तुम्ही प्रलोभन दाखवलं. जेव्हा का लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर मीच फायद्याचं होतो. मीच माझ्या फायद्याच्या लोकांना घेऊन बसलो. आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आणि त्याचा काही परिणाम होतोय का बघायचंय, गरिबांना द्यायचंय, जात पात धर्म भेदभाव करायचा नाही. आणि मी बसलो, माझं 6.5 लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं, आणि त्याच्यातनं निवडलं 75,000 कोटी रुपये बाजूला काढा, 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचे, 15,000 कोटी रुपये त्या 5-7.5 वर्षांच्या वीज माफीला द्यायचे आणि बाकीचे 3 गॅस सिलेंडर वगैरे असं संपूर्ण 75,000 करोड रुपये काढला. तेवढं आपल्याला भार उचलावं लागेल. मला फायद्याच्या लोकांनी सांगितलं की दादा याच्यामध्ये जर 10% बचत केली तर आपले 65,000 कोटी रुपये वाचतात. म्हणजे आपण करू. मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय, मी काही तसा कोणाची आयडिया करणार नाही आणि ते निर्णय घेतले. तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले, ते आमच्या वेळचे पैसे नव्हते, ते जनतेचे पैसे होते. जनतेचा कारभार करताना लोकाभिमुख कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार आमचे साहेबांनी त्यावेळेस 7 रुपये सुरुवात केली. आज आम्ही आता ते 1,500 रुपये करून घेतले. निराधार लोकांना पैसे चालूच आहेत, तेव्हापासून आजपर्यंत चालू. कुठे बंद केले. आम्ही काही लोकांशी बोललो किंवा कुठल्या योजना जास्त पॉप्युलर. आम्हाला शिवराजसिंह चव्हाण यांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहीण ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले 15, 13, 17 वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले, आता ते कृषी मंत्री झालेले. त्यांनी योजना दिली. त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का. त्यांनी तर फुकट काय ते एसटी दिली, तिथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं. बरंच काही काही केलं. आता त्यांच्यावर ताण आलंय म्हणतात. आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या. ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिट पर्यंत वीज मोफत, इतक्या लिटर पर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे. तो त्यांचा अधिकार. लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही तरी 1,500 रुपये दिले. ज्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या जाहीरनाम्यात 3,000 रुपये केले. त्याच्यामध्ये 3,000 रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना. आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी 3,000. ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता 4,000 रुपये महिना देणार आहे. अजून कुणाला तरी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहे. मागे आम्ही 2 लाखापर्यंत गेलेली होती. 3 लाखापर्यंत त्यांचा सगळा आकडा मी काढला. 3 लाख कोटीला गेला होता. 3 लाख कोटी ते देऊच शकत नव्हते. मलाही माहित होतं. मी तर घ्यायला आव्हान केलेलं होतं. चला एका स्टेजवर या, तुम्ही 3 लाख कसे पैसे उभे करणार ते दाखवा. आम्ही 75,000 कसे उभे करतो दाखवलं. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, वडीलधारी व्यक्ती आहेत. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे. तो लोकशाहीने दिलेला आहे, संविधान दिलेलं, घटनेने दिलेला आहे. पण या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, माझं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती. नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा. अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. जरूर आता या चर्चा झाली पाहिजे. तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला. चर्चा तर करायला कुणाची नाव नाही.
काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो. बरं, कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेचच सांगितलं ईव्हीएमच्या बद्दल तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्ही म्हणता ईव्हीएम चांगलं, तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ईव्हीएमला दोष देता. आणि तसंच झालं. हेच लोकसभेला मात्र ईव्हीएम चांगलं होतं महाराष्ट्रात, काय तर 21 जागा आल्या आणि आमचा दारू पराभव झाला. आणि इथं मात्र लगेच ईव्हीएमच्या बद्दल मुद्दे काढायला लागले, म्हणजे पॉलिटिकल लोक. हे सगळं आहे. म्हणजे आमच्याकडे पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे. पण आपण जे म्हणताय दिल्लीला गेल्यानंतर जरूर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागू हे असतात, सेक्रेटरी मिनिस्टर असतात, संसदीय कामकाज मंत्री, त्यांना आम्ही सांगू की बाबा तो विषय चर्चेला घ्या, चर्चेतनं झालं काय असेल ते पुढे त्या ठिकाणी येईल. आणि बऱ्याचदा या संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं, हे आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं. पण आता इथं माझ्याबरोबर सुनील आला, सुनील 3,000 मतांनी पडला. मग त्यांनी म्हणायचं का तिथे ईव्हीएमनी काहीतरी दोष दिला. त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाउंटिंग करता येतं, त्याच्यामध्ये बघता येतं. पण तो टोटल मारल्यानंतर सगळ्या आकडे तिथं येतात. आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो, ते म्हणत होते की चांगली योजना आहे, पहिल्यांदाची योजना जी आम्ही गरिबांना देण्याचा प्रयत्न केला. जी कास गोळा करते, जी दारू पोचणं करते, जी कचरा गोळा करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन स्वयंपाक करते, गुरं बांधली होती, असल्याच कुरपणीला जाते, असल्याच महिलांना दिली ना. त्या बिचारांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातलं थोडी फुलाची पाकळी, त्याच्यातलं फार काही त्यांचं साधणार आहे अशातला काही भाग नाही. आणि त्यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा ना, त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीने त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा, आम्ही दिलेला जाहीरनामा बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ईव्हीएमच्या संदर्भामध्ये पुढे आता तक्रार करत बसू नये. तरी देखील तुम्ही सिद्ध करून दाखवलं. मी पण पूर्वी आघाडीमध्ये काम केलं, आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं होतं. मी दाखवलं ईव्हीएम मशीन घेऊन दाखव म्हणलं, मला कुठं काही दाखवलं नाही, काही नाही. सांगताना सगळे सांगतात ईव्हीएम मध्ये असं होतं, ईव्हीएम मध्ये तसा घोटाळा होतो, असा घोटाळा होतो. पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. इतर असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना निवडणूक आयोगाच्या पर्यंत नेण्याचं किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत घेऊन बाबा ही तपासा. कारण वेळोवेळी ते संपूर्ण माझे पण एकदा 2014ला कम्प्लीट मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली, तेव्हाही आम्हाला सांगितलं घोटाळा झाला, ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते, कुठलंही बटन दाबलं की कमळाला जाते. परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेला होता मोदी साहेबांना. आणि त्याच्यानंतर 19ला ते पुन्हा दिला कौल आणि 24ला इथं तर त्यांना इथंही कमी मतं मिळाली, युपीमध्ये पण कमी मतं मिळाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळं तुमचे जे काही आम्ही योजना दिल्या मी मान्य करतो, आम्ही योजना दिल्या कारण लोकांच्या मध्ये मतपरिवर्तन करण्याच्या करता आम्ही प्रलोभन दाखवलं असं म्हणता येणार नाही. जसंच काय संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात. किंवा तुम्ही मागाशी सांगितलं 7 वर्षाच्या पहिले 21 ते 65 हे वयोगट आहे. परंतु आपण म्हणताय तसा 65च्या पुढे देखील वर्ग आहे. त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू. आणि मी पण बघितलंय यशवंतराव चव्हाण साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे प्रल्हाददादा चुकत असेल तर तुम्ही मला सांगा 222 जागा निर्विवाद काँग्रेसची राजवट असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच 232 पहिल्यांदा घडलेलं आहे. हे मात्र सत्य हे कुणी नाकारू शकत नाही. आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत. भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, गिरीश पाटील साहेब आहेत, सगळे जण पुरोगामी विचारायचे किंवा सेक्युलर विचारधारेचे ते सगळे उमेदवार होते. त्यांनाही लोकांनी दिलं. पण काही काही जे आता
आमच्या दिलीप वळसे पाटील 1500 मतांनी निवडून आले. आम्ही म्हणायचं नाही जरा नशीब ऍडजस्ट नाही झालं म्हणूनच 1500 मतांनी निवडून इथं झालं तसं गुलाबी काम लोकांनी अशा सगळ्या गोष्टी तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं. आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्ट तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ईव्हीएम बरोबर आहे आणि लाभाच्या योजना दिल्यात. आम्ही एकट्याने दिलेले. आता तेलंगणामध्ये पण लाभाची योजना चालू आहे. इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाची योजना चालू आहे. स्वतः काँग्रेसने पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाच्या योजना दिलेल्या आहेत. आता काही काहींना असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले. आता पडले करायचे पडले. उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार आम्हाला माहिती होतं आम्ही पडणार नाही पण आम्ही ईव्हीएम नव्हतं ऍडजस्ट केलं. आम्हाला मतदार माझ्या बरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कोणाचं वरिष्ठांचं ऐकणार नाही कोणाचं ऐकणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. आमची विनंती आहे बाबा आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण माझी आज बोलून पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं. वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीने तर प्रत्येकाला मी काही अधिकाऱ्यांची नाव सांगत नाही. अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक्रारी नोंदवा. पैसे म्हणून तक्रारी नोंदवायचे असतात. आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार अशा अनेकांनी नोंदवलं. परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हणले की नाही आम्हाला नाही नोंदवायचे. असंच एकदा वातावरण मागं पण झालेलं होतं. मला चांगलं वाटतं कोणाचा पण नंतर ते हळूहळू वळलं. आता कर्नाटकचं राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या मग तिथे ईव्हीएम चाललं आणि हरलं की ईव्हीएम खराब. असं कसं आपचं पण पंजाब थ्रूआउट आप आलं दिल्ली थ्रूआउट आप आलं मग तिथे ईव्हीएम चांगलं असं म्हणजे मला वाटतं काही तुम्ही इतके वडीलधारी आहात की मी त्याच्याबद्दल जास्त आपल्याला सांगू शकत नाही तर मला अधिकार पण नाही. तर आमची हात जोडून विनंती आहे शेवटी मी आता जरी आलेलं असलं तर काळजी घेऊन सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण चालेल. परंतु आता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी घेऊन सरकार नवीन येईपर्यंत कायदा सांगितलेलं आहे. मी एक नागरिक म्हणून पण आलेलं एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलं आणि काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलं आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे आलेलं. धन्यवाद. दादा श्रावण बाळ जी योजना आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती एक आणि ती किंवा संजय गांधी निराधार योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली नव्हती हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे जी संजय गांधी निराधार योजना आहे ती तेवढी इफेक्टिव्हली राबवली जात नाही. त्याच्यासाठी 21,000च उत्पन्नाचा दाखला आणि तो मिळण्यासाठी किती यातायात लोकांना करावं लागतात किती यातना करावी लागतात ते प्लीज ते पण बघा. आणि दुसरी गोष्ट आहे की हे तुमची हे जे लाडली बहीण आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे हे एक सांगायचं होतं. आम्ही कुठे नाही गेलो आम्ही काय टाकायला दर्शन काढलेला पैसा असला नाही आम्ही केलेलं आहे. कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं. विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्या करता काही योजना दिल्या आमच्या वर दुपटीनं योजना समोरच्यांनी पण दिल्या पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये अर्थात कदाचित आमचा विश्वास जास्त असल्यामुळे आम्हाला त्यांनी सुरुवात केली असं काही जनतेचा कौल आम्हाला इथं तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच लाडक्या बहिणीला सांगायचं आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीच केलेलं.
दादा माझा एक प्रश्न आहे. भारतीय मतदारांच्या आणि महाराष्ट्राच्या मतदारांच्या यूएमच्या संदर्भात संभ्रम आहे, संशय आहे. अशा अवस्थेमध्ये यूएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणूक का होत नाही? येऊ द्या ना 288 कोणाच्या यायच्या असतील, एकदा ते बंद करा. प्रगत राष्ट्रामध्ये ते बंद आहे. असं असताना भारतातच का त्याचा आग्रह धरला जातो? डॉक्टर साहेब, आपण एकत्र किती वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो, या संदर्भामध्ये खूप वेगवेगळी चर्चा झाली. आपण शेवटी संविधानाला मानतो, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे? आमचं काय त्याच्याचं उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची. बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचा, हा एक गठ्ठा. तिथं जरा गडबड केली ते गठ्ठ्यातलं वरचं काढलं, दुसरं शिकवलं की तो गठ्ठा तिकडे जायचा. आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी 91ची निवडणूक केली, बरंच केलं. उलट याच्यात अजिबात काय करता येत नाही. टोटल मारली किती येत आहे, नोटाला किती दिलं, अमक्याला किती दिलं, तमक्याला किती दिलं. अर्थात डॉक्टर साहेब तुम्हालाही म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे, पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाही. तर शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट. आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच घ्या. उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी, पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही ना. अधिकार हा इलेक्शन कमिशनचा आहे. माईक घ्या, पुढे माईक घ्या ना. लोकशाही असायला पाहिजे हे पहिलं तत्व, आणि लोकशाही आहे हे दिसायलाही पाहिजे हे दुसरं तत्व आहे. मग त्या तत्वाला अनुसरून काय हरकत आहे जर बॅलेट पेपरवर लोकांच्या मनात होते एका आता तर रामावाले सत्तेत बसले, तर एवढी माणसं जर काय हरकत आहे बॅलेट पेपर त्यांना निकाल सुप्रीम कोर्टाने द्यावा ना. सुप्रीम कोर्टात मॅटर केली गेली. आता सुप्रीम कोर्टाने तिथं केस जायच्या आधीच सांगितलं तुम्ही पराभूत झाला की तुम्ही म्हणता ईव्हीएम खराब, आणि जिंकून आला की तुम्ही म्हणता सगळं चांगलं, असं कधीच बोलतो. मला वाटतं प्रश्नोत्तर मर्यादित ठीक आहे, पण संविधानी म्हणून आपण प्रश्नोत्तराचा एक बरोबर आहे. माझं एक म्हणणं आहे, आपली मतभेद सरळ आहे. दादांनी सांगितलं की तो सुप्रीम कोर्टाचा सतत हवाला होता आणि सुप्रीम कोर्टाने कबूल आहे, पण सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर प्रश्न संतोष नसतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी मग जनआंदोलन करावं लागतं. जनआंदोलनाच्या परत गोष्टी कराव्या लागतं. मी तरी हे मागत असतो तरी मी पहिल्यांदा सांगतोय, विरोधकांची आमची जबाबदारी आहे की आम्हाला ते सिद्ध केलं. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय. दुसरं असं आहे की आम्ही केलं म्हणून आम्ही केलं हे म्हणतात. मला भाजपने काही शिकलेलं असेल आणि तुम्ही दुसरे काही असेल तर त्याच्याची समोर घेतली जाऊ नये असं मला वाटतं. मला वाटतं याच्यावर आता काही निर्णय लागणार नाही. आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने चालवणार आहोत. दगड मारणार नाही, शिव करणार नाही, काही नाही. हे गणपती जाणार नाही याच्याबद्दलचा शब्द मित्र म्हणून तुमच्याकडून जाणार. कारण आज जे चालले ते गणपती खूप चालले, खूपच चालले. लोक मित्राला सांगणं झालं नाही आणि काही तक्रार नाही करा. पण माझं म्हणणं आहे की हे आंदोलन आम्ही गांधींच्या मार्गाने किंवा माहिती मंदिर गांधींना मानणार गोष्ट आहे. आपलं सर्व कामगार आपल्याला हमालांची समज झालेलीच आहे, तर ते होणारच नाही. पण आम्ही हे आंदोलन जे काही करतो ती म्हणतात ते आहे वेगळी गोष्ट, पण हे वेगळी गोष्ट जनतेत चर्चेला आणणं आणि जनतेच्या नंतर जनतेची न्यायबुद्धी आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजेसपेक्षा जनतेची न्यायबुद्धी मला जास्त मिळते आणि ती न्यायबुद्धी तुला आव्हान करते, तर मला वाटतं तोचपर्यंत शेड्यूल दाखवण्याचं एवढंच चालू. तुम्ही नाही ते करणार, पण करणारे ते बसलेले आहेत. तो चिरडला जाऊ नये एवढंच चाललं पाहिजे आणि फेटाळायला जाल तर त्रास. कारण आम्ही भारतीय घटनेमध्ये निकष कोणता तुमची आत्ताची कृती बरोबर आहे का तुम्ही कोणत्या परिमाणात आहे पाहिजे, घटनेच्या प्रमाणात आहे. घटने आपण घटना मान्य केली म्हणून मी तुमचं अभिनंदन का केलं. तुम्ही स्वच्छ सांगितलं की मी धर्मनिरपेक्षवादी आहे, तुम्ही घटनेतलं बोलणार. ते कसं आहे
तसं बाकीच्या बाबतीत सुद्धा आपण लोकशाही मान्य केले, समाजवाद मान्य केले, सगळं मान्य केले ते आम्ही करणारे त्यावेळी होतं ना. आम्हाला आमचं कर्तव्य की आत्मप्रतिष्ठा आंदोलन करू का त्याचा भाग आहे. तुम्ही त्याचं संभावना केली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पण तुम्हाला एवढं सांगतो हे जे आंदोलन आता सुरू झाले त्यात काही विधायक बाजू आहे, काही चळवळीची हक्कांची बाजू आहे. कृपया हे केरळला जाणार नाही आणि केरळला जाताना तुमच्यासारख्या मनुष्य ते पाहत बसण्याची मला खात्री आहे. तुम्ही आलात आनंद वाटतो. खूप बाबा म्हणले त्याचा प्रत्यय आम्हाला 3 दिवस झाला. 28 नोव्हेंबरला महात्मा फुलेंच्या स्मृतिदिना दिवशी तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी चंद्रकांत पाटील म्हणजे मागच्या मंत्रिमंडळातले, आता नाही मंत्रिमंडळ, ते फुल्यांना अभिवादन करायला गेले आणि आमच्या आंदोलन समोरून गेले पण भेटले नाही. त्याच मंत्रिमंडळातले तुम्ही मंत्री, त्यामुळे तुम्ही अजित पवार आणि बाबा आढाव यांच्यातला जे संबंध आहे त्यात ते म्हणून पण तुम्ही आलेला आहात. आणि हे आंदोलन वाढल्यानंतर त्याचं जो काही बाबा म्हणजे त्याचा तो चिरडण्यासाठी जो प्रयत्न झालाच, तर तुम्ही जशी कटेंगे तो कटेंगे याला ठाम विरोध केला. काही असं उमेदवार दिली की ज्याच्याबद्दल तुम्हाला विरोध होत होता, तशीच भूमिका तुम्ही घ्या अशी तुमच्या आगमनाने आम्हाला खात्री वाटते. तुम्ही इथं आल्याबद्दल थँक्यू. हे अजिबात चिरडले जाणार नाही. किती स्वखुशीने बाबांना आदरणीय भावांना इतके दिवस बसायचं मी आता तर विनंती केलेलीच आहे. परत आता उद्धव ठाकरे पण इथे येत आहेत. वेगवेगळे राजकीय नेते मंडळी येणार, बाबांना भेटणार, ते समर्थन करणार. आम्ही विनंती सोडामोडी करणार. परंतु अजिबात कुठलाही बाबा आता माझ्यातली बरोबर कलेक्टर आणले, CP आणले, सगळे अधिकारी आणलेले. परंतु मी आता जाताना पण करण्यात आली की असलं काही आपल्याला करायचं नाही. तेव्हा कामगार काही आलं, स्वागत आहे तुमचं. एवढं सांगतो, अजिबात कसं माझ्याकडनं होणार नाही. आणि उद्याच्या